टेट 2025 साठी गणित बुद्धिमत्ता आणि सोबतच जीके अर्थात सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण बघत आहोत. तीन प्रश्न घेतो मित्रांनो. तिन्ही प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की ते सर्व VVIMP आहे. सर्व प्रश्नांचा पॅटर्न हा IBPS आहे. पहिला प्रश्न आहे, अंदाजे कोणती किंमत येईल ते ठरवा. अंदाजे हा शब्द आलेला आहे, म्हणजे हा जो प्रश्न आहे तो आहे ॲप्रोक्झिमेशन या चॅप्टरशी रिलेटेड. कशाशी रिलेटेड? ॲप्रोक्झिमेशन. आता ॲप्रोक्झिमेशन जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाजे मूल्य काढावं लागते. आता बघूया, 272.112 या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 149.98 इथे 84.101 आणि 12.89 आणि 6.11. ॲप्रोक्झिमेशनशी रिलेटेड जर का प्रश्न आला ना तर त्याला कन्व्हर्जन करावं लागते, म्हणजे रूपांतरित करावं लागते. कसं रूपांतर करणार? पॉईंट नंतरचा अंक जर 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल किंवा 9 असेल, अर्थातच 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल, तर त्याच्या आधीचा अंक 1 ने वाढवून द्यायचा. असं होते कुठं? तर या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे याला कट करायचं, याच्यातला एक अंक वाढून टाकायचा, म्हणजे याच्यामध्ये एक प्लस करायचा, म्हणजे हे झाले 190 प्लस. असं आणखी कुठे होते? इथे होत नाही, इथे होत नाही, इथे होते. पॉईंट नंतरचा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे म्हणून त्याला कट करून टाकला, याचावाला 1 ने वाढवून दिला, म्हणजे हे झाले 13. आता बाकीच्या ठिकाणी तसं होत नाही, म्हणून पॉईंट नंतरचे सर्व अंक आपण कॅन्सलच करून टाकायचे डायरेक्ट. आता आपल्या पुढे काय आलेलं आहे? 272 अधिक 190 अधिक 84 बरोबर x गुणिले 13 गुणिले 6. ही नवीन पदावली झाली आपल्याला. आता आपण काय करणार? इकडचा सर्व भाग आपण प्लस करून घेणार. 4 0 6 झालं. आता 8 8 9 17 17 7 24. इथे आले 2 2 आणि 1 3 आणि 1 2 5, म्हणजे या ठिकाणी आले 546 झालं बरोबर. आता इकडचं सुद्धा आपण गुणाकार करून घेऊ. x गुणिले 13 आता हा जो भाग इकडे आणू आणि हा भाग इकडे नेऊ. x गुणिले 78 बरोबर 546. मित्रांनो, गुणाकार जर आपण कट केला आणि इकडे जर लिहिला तर तो होत असते भागाकार 78. x गुणिले 78 बरोबर 546 भागिले 78. आता असा भाग आपण देऊ. असा भाग देण्यासाठी डायरेक्टली 78 ने भाग दिला चालते, परंतु 78 ने न देता आपण थोडासा 4 ने देऊ, 2 ने देऊ, 6 ने जाते का ते बघूया. या ठिकाणी बघा, 5 आणि 4 9 9 6 15, म्हणजे बेरीज 15 आली. 8 7 15 बेरीज 15 आली. मग जर बेरीज 15 आली असेल तर ते 3च्या पड्यात 15 येते, म्हणजे 3ची कसोटी लागते. या ठिकाणी 3ची कसोटी लावू. 3 2 6 उरला 1 3 6 18 24 झाले. आता 3 1 3 उरले 2 झाले 24. 3 8 24 आणि 3 2 6. फायनली 182 भागिले 24 आहे. आता 24 ने भाग जर द्यायचा म्हटला तर डायरेक्टली 24 ने देऊ शकता किंवा 13 ने भाग देऊ शकता. 13 2 26 13 2 26 13 1 13 18 तून 13 गेले, उरले 5 झाले 52. 13 52. आता बे 1 बे बे 7 14, म्हणजेच x बरोबर 7 आन्सर येते मित्रा. बी आन्सर राईट आहे. पहिला प्रश्न कंप्लीट झाला, जो ॲप्रोक्झिमेशन या चॅप्टरशी रिलेटेड आहे. सेकंड प्रश्न आपण घेऊया. सेकंड प्रश्न आपण घेणार आहोत तो म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशनशी रिलेटेड. कारण की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे प्रश्न किमान तुम्हाला 100 सॉल्व करावे लागेल, आणि ते 100 हे प्रश्न मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, 7709119501. आता बघा, या ठिकाणी इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड आहे. इन इच ऑफ दिस क्वेश्चन्स टू इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आर गिवन. यू हॅव टू सॉल्व बोथ द इक्वेशन अँड गिव्ह द आन्सर. दिशानिर्देश आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलं, मराठीत सुद्धा लिहिलं तुम्हाला समजून येण्यासाठी. प्रत्येक प्रश्नामध्ये 2 समीकरणे फर्स्ट अँड सेकंड दिलेले आहे. तुम्हाला दोन्ही समीकरणे सोडवून उत्तर द्यायचे आहे. उत्तर या ठिकाणी आहे x इज ग्रेटर दॅन y, x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y, x इज लेस दॅन y, x इज लेस दॅन इज इक्वल टू y, x इज इक्वल टू y, और नो रिलेशन कॅन बी इस्टॅब्लिश्ड बिटवीन फर्स्ट अँड सेकंड मीन्स x अँड y. आता या ठिकाणी आपण असे 2 भाग करू. सर्वप्रथम या संदर्भात आपण फॅक्टर पाडू. 5 दोन्ही काय म्हणायचे 10 10 लिहून घेतले, असा गोल फाडला. त्याच्यानंतर 9 3 27 इकडे 27 लिहून घेऊ, असा गोल फाडू. कारण की हा गोल याच्यासाठी की याच्या इकडे तिकडे आपल्याला फॅक्टर पाडायची आहे. झाला रेडी. आता त्याच्या खाली काय लिहिणार आपण, तर या खाली आपल्याला लिहायला लागेल हे +7 आणि या ठिकाणी आपल्याला 12 लिहायला लागेल. या दोन्ही ठिकाणी जर प्लस प्लस असेल तर रूट हे मायनस मायनस मध्येच येते, एवढं लक्षात ठेवा. आता या ठिकाणी
दोन्ही ठिकाणी कशाचा विचार करायचा? बेरजेचाच विचार करायचा, कारण की प्लस प्लस असेल तर बेरजेचा विचार कशासाठी करायचा? या ठिकाणी प्लस येण्यासाठी करायचा, या ठिकाणी गुणाकाराच्या ठिकाणी 10 आले पाहिजे, गुणाकाराच्या ठिकाणी 27 आले पाहिजे, असे सुटेबल असे फॅक्टर आपण पाडू. फॅक्टर पाळत असताना प्लस आली पाहिजे, म्हणजे 5 दोन्ही 10 येऊ शकते. 5 दोन्ही 10, गुणाकार केला तर 10 झाले आणि बेरीज केली तर 7 झाले, झालं कंप्लीट. असं. आता दुसरं बघा, इथे 9 त्रि 27, बघा 9 त्रिक काय झाले गुणाकारामध्ये 27 झाले आणि 9 3 किती झाले 12 झाले, म्हणजे बेरीज झाली 12 झालं, म्हणजे फॅक्टर परफेक्ट बसले आपल्याला. आता रूटमध्ये काय होते मित्रांनो माहिती आहे का? हा प्लस आहे तर x बरोबर -5 होते. हा जो प्लस आहे x1 बरोबर +2 आहे तर -2 होते. झालं. आता रूट आपण काढत आहोत. रूट हे अपोजिट असतात, या फॅक्टरच्या अपोजिट असतात, म्हणजे त्याचं साईन चेंज होते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण y बरोबर 9चे -9 करणार आणि y1 बरोबर ह्या 3चे -3 करणार. मात्र एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आपण हे लिहितो त्यावेळेस डिवायडेड बाय हे 2 घ्यायचे, डिवायडेड बाय तर पुन्हा इथेही सुद्धा 2च घ्यायचे, इकडे काय घ्यायचे 3 घ्यायचे आणि इकडे सुद्धा 3 घ्यायचे. म्हणजे होणार काय मित्रा? काय होणार सांगा? याच ठिकाणी असं होणार की -5/2, -5/2 म्हणजे होते काय तर -2.5 पहिला आलं. इथे 2 2 कॅन्सल झाले म्हणजे इथं आला -1. या ठिकाणी बघा 3 1 3 3 3 9 याचा भाग गेला म्हणजे या ठिकाणी आला -3 आणि या ठिकाणी 3 1 3 3 1 3 म्हणजे इथं -1 आलेलं आहे. आता तुम्हाला कंपॅरिझन सांगतो. या ठिकाणी कंपॅरिझन कशा पद्धतीने करायचं? इथं x, इथं x1 ची व्हॅल्यू, इथं y आणि इथं y1 ची व्हॅल्यू. आता बघा x ची काय आहे -2.5 आणि इथं काय आहे -2.5 आणि इथं -1. इकडे जर गेलं तर y ची व्हॅल्यू येते -3 आणि इथं y1 ची व्हॅल्यू येते -1. आता कंपॅरिझन करूया. कंपॅरिझन कसं बरं? हे बघा, फर्स्ट कंपॅरिझन, सेकंड कंपॅरिझन, थर्ड कंपॅरिझन आणि फोर्थ कंपॅरिझन होत असतात. त्यासाठी आपल्याला असा ब्लॉक काढून ठेवावा लागतो. 4 ब्लॉक आपण करून ठेवायचे, नंतर मिक्स करायचे. आता इथे बघा, फर्स्ट कंपॅरिझनमध्ये काय करायचं? x आणि yचं कंपॅरिझन करायचं. नंतर दुसऱ्या ह्याच्यात x आणि y1चं कंपॅरिझन करायचं. तिसऱ्यामध्ये x1 आणि yचं कंपॅरिझन करायचं. चौथ्या ह्याच्यामध्ये x1 आणि y1चं कंपॅरिझन करायचं. आणि ते बघून पण होते बघा. -2.5 आणि -3 यामध्ये तुम्हाला माहिती आहे का की ज्यावेळेस आपण इंटिजर लाईन काढतो त्यावेळेस हे बघा, आता मी काढून दाखवतो. थोडंसं डिटेल्स घेऊ आपण. या ठिकाणी 0 असते, इथे -1 असते, इथे -2 असते, इथे -3 असते, आहे की नाही? अशी असते ना. म्हणजेच जसं तुम्ही मागे 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 जाल तशी लहान 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 व्हॅल्यू येते. पण दिसायला हा काय दिसतो बघा, या दोघांचं जर कंपॅरिझन केलं, फॉर एक्झाम्पल -1 आणि -2, हा जो -1 आहे ना दिसायला लहान आहे परंतु एक्झॅक्टली तो मोठा आहे. हा जो 2 आहे, 2 आणि 3चं जर कंपॅरिझन केलं तर -2 हा दिसायला लहान आहे परंतु मोठा आहे. हा जो -3 आहे दिसायला मोठा आहे परंतु लहान आहे. म्हणून हेच तत्व तिथं यूज करायचं. जो दिसायला लहान असतो, दोघांचे साईन जर निगेटिव्ह म्हणजे ऋण असेल तर जो दिसायला लहान असतो तो मोठा असतो. या ठिकाणी -2.5 हा -3 पेक्षा मोठा आहे म्हणून पहिले आपण असं घेतलं. त्याच्यानंतर याचं कंपॅरिझन याच्यासोबत करू. बघा ना, याचं कंपॅरिझन याच्यासोबत करू. ज्यावेळेस आपण -2.5 आणि -1 बरोबर ना? ओके, एक मिनिट. इथे या ठिकाणी ओके बरोबर आहे, -3 आपण घेतलेलं होतं आणि इथे -3 बरोबर. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो या -2.5चं आणि -1चं, हा दिसतो मोठा परंतु आहे काय लहान, म्हणून या ठिकाणी असं येणार लहानचं चिन्ह. आता तिसऱ्यामध्ये बघा, -1 आणि -3, -1 आणि -3 हा दिसायला लहान आहे परंतु आहे काय मोठा. आणि शेवटी -1 आणि -1चं कंपॅरिझन केलं तर इथं आलं =. आता या दोघांची झाली टक्कर. टक्कर म्हणजेच काय, x अँड y यांच्यात कोणतेही नाते प्रस्थापित करता येत नाही. आणि इथं बरोबरचं चिन्ह आहे म्हणून इथं बरोबरचं आलंच ऑलरेडी. म्हणजे फर्स्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन, फोर्थ ऑप्शन रॉंग, फिफ्थ ऑप्शन राईट.
याचा प्रॉपर आन्सर येते x इज टू वाय तर येतेच, किंवा नो रिलेशन कॅन बी इस्टॅब्लिश बिटवीन x अँड वाय. ई नंबरचे आन्सर मित्रांनो या ठिकाणी राईट आहे. चला 2 प्रश्न आपण लक्ष घेतले. फर्स्ट प्रश्न घेतलेला होता आपण सिम्प्लिफिकेशनशी रिलेटेड. सेकंड प्रश्न हा घेतलेला आपण समीकरणे अर्थातच क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या संदर्भात. तिसरा प्रश्न आपण VVIMP घेणार आहोत आणि तो महत्त्वाचा याच्यासाठी आहे मित्रांनो की हा प्रश्न महत्त्वाचा आहे जीकेच्या साठी. कारण की जनरल अवेअरनेस IBPS पॅटर्न नुसार IBPS पॅटर्न नुसार जे आपल्याला TAIT होणार आहे 2025 ची, त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस हे जे आहे ते सामान्य ज्ञान असते. त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्स येते, सोबतच स्थिर नॉलेज येते. हा प्रश्न आहे स्थिर नॉलेजचा आणि धरणाच्या संदर्भात डॅम्सचा. आपल्या भारतामध्ये असणारे जे काही डॅम्स आहे, जे महत्त्वाचे डॅम्स आहे त्याबद्दलचा प्रश्न विचारला जातो आणि हा प्रश्न IBPS पॅटर्नने विचारलेला आहे. आपण डायरेक्ट घेतला. याच्याशी रिलेटेड आपण संभाव्य प्रश्न सुद्धा या ठिकाणी घेणार आहे. बघा, हिराकूड डॅम इज लोकेटेड इन व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेट. खाली काय स्टेट म्हणजेच राज्य दिलेलं आहे, त्या स्टेटनुसार हिराकूड डॅम हे कोणत्या राज्यामध्ये आहे. हिराकूड धरण, हिराकूड डॅम कुठे लोकेट केलेलं आहे, कोणत्या स्टेटमध्ये केलेलं आहे. झारखंडमध्ये आहे का, छत्तीसगडमध्ये आहे का, ओडिशामध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे की कर्नाटकामध्ये. हिराकूड धरण हे महानदीवर आहे, महानदीवर, आणि ते येते मित्रांनो ओडिशामध्ये. म्हणून प्रॉपर आन्सर येते या ठिकाणी सी. पण तुम्हाला माहित पाहिजे झारखंडमधले महत्त्वाचे धरणं कोणते, छत्तीसगडमधले महत्त्वाचे धरणं कोणते, पश्चिम बंगालमधले महत्त्वाचे धरणं कोणते, कर्नाटकामधले महत्त्वाचे धरणं कोणते. ओके, सो आपण ते पण लिस्ट लक्षात घेतो. बघा लिस्ट तुम्हाला ही अगदी बारीक दिसेल, परंतु तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला 7709119501 तर तुम्हाला याच्यावाली PDF मिळू शकते. परंतु तुम्हाला क्लासमध्ये जॉईन होणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी टेस्ट सिरीज जॉईन करतात, टेस्ट सिरीज मी 200 मार्कचा टेस्टचा पेपर घेत असतो, तर त्याला सुद्धा ह्या नोट्स मिळतात. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी 1111 रुपीचा कोर्स माझा जॉईन केलेला असेल, जो लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचा आहे, ज्याच्यामध्ये मी मॅथ्स आणि रिजनिंग शिकवतो, त्यांना सुद्धा ही PDF मिळतेच. ओके, आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलेलं होतं, या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला. आपण डायरेक्टली कुठे जाऊया तर ओडिशामध्ये जाऊ. ओडिशामध्ये हिराकूड धरण आहे, सोबतच बालीमेला आहे आणि रेंगाली आहे. कुठले धरण विचारलं जाऊ शकतं ही नोट्स तुम्हाला मिळते. 1 पेज सिस्टीमनुसार बऱ्याचशा मी IBPS पॅटर्नसाठी जीकेच्या नोट्स तयार करणं सुरू केलेले आहे. आता बघूया महाराष्ट्रामध्ये कोणकोणते धरणं महत्त्वाचे आहे. कोयना धरण सातारा, जायकवाडी धरण, उजनी धरण, भीमाशंकर धरण आणि भातघर धरण. हे कोयना, जायकवाडी, उजनी, भीमाशंकर आणि भातघर हे आहे महाराष्ट्रामध्ये. दुसरं आपण बघूया मध्य प्रदेशमध्ये आहे इंदिरा सागर धरण, गांधी सागर धरण, बर्गी धरण आणि तवा धरण. हे येतं MP मध्ये. कुठे, MP मध्ये. त्यानंतर उत्तराखंडमध्ये कोणते आहे, टिहरी धरणच्या संदर्भात बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले असते. सो टिहरी धरण आपण काय करूया, स्टार करूया. VVIMP उत्तराखंडमध्ये आहे. कुठे, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश वेगवेगळे आहे. टिहरी धरण, बैराज धरण आणि इछारी धरण जे कुठे आहे ते या ठिकाणी दिलेलंच आहे. त्यानंतर घेऊया UP मध्ये असणारे धरण. याच्या ठिकाणी बघा माताटीला धरण, रिहंद धरण, ओब्रा धरण हे उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर ओडिशामध्ये आपण जे प्रश्नामध्ये बघितलं ते हिराकूड धरण ओडिशामध्ये येतं, बालीमेला धरण येते आणि रेंगाली धरण येते. त्यानंतर कर्नाटकामधले धरणं बघा, कृष्णराज सागर धरण हे येतं कर्नाटकामध्ये, तुंगभद्रा धरण कर्नाटकामध्ये, आलमट्टी धरण कर्नाटकामध्ये. महत्त्वाचं आहे आलमट्टी धरण, हा खूप IMP धरण आहे. नेक्स्ट आंध्र प्रदेशामधलं नागार्जुन सागर धरण हे बऱ्याच विचारलेलं असतं. त्याच्यानंतर श्रीशैलम धरण हे आंध्र प्रदेशामध्येच आहे. पोलावरम धरण हे आंध्र प्रदेशामध्येच आहे. तेलंगणामधलं निजाम सागर धरण विचारलेलं असतं. ते निजाम सागर धरण तेलंगणामध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे का, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे 2 स्प्लिटिंग झालेले राज्य आहे. तेलंगणाची राजधानी येतं हैदराबाद आणि आंध्र प्रदेशाची राजधानी येतं अमरावती. तेलंगणामध्ये जे काही धरणं आहे त्याच्यामध्ये निजाम सागर धरण एक आणि दुसरं कलेश्वरम धरण आहे. नेक्स्ट आपण बघूया गुजरातमध्ये सरदार सरोवर धरण आणि उकाई धरण महत्त्वाचं आहे. नर्मदा नदी जी आहे ही
काय तुम्हाला माहीतच आहे की पश्चिम वाहिनी आहे म्हणून, आणि तापी नदी सुद्धा पश्चिम वाहिनी आहे. ह्या दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी आहे. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण आहे, तापी नदीवर उकाई धरण आहे. त्यानंतर आपण घेऊ राजस्थानमधले. राजस्थानमध्ये राणा प्रताप सागर धरण, जवाहर धरण आणि बिसलपूर धरण. नेक्स्ट झारखंडमध्ये मैथन धरण आणि पंचेत धरण आहे, धनबाद या डिस्ट्रिक्टमध्ये. नेक्स्ट तामिळनाडूमध्ये मेट्टूर धरण येतं आणि वैगई धरण येतं. मेट्टूर धरण हे कावेरी नदीवर असून वैगई धरण हे वैगई नदीवरच आहे. त्यानंतर येतं केरळमधले धरण, महत्त्वाचं धरण आहे की पेरियार नदीवर असणारं धरण इडुक्की आहे. आणि पेरियार नदीवर दुसरं धरण एक आहे, ते आहे मुल्ला पेरियार धरण. कोणतं? मुल्ला पेरियार धरण. केरळमधले दोन्ही धरणं मी सांगितले. आणि लास्टमध्ये आहे छत्तीसगड, जे आपल्याला महाराष्ट्राला लागून असणारं जे राज्य आहे छत्तीसगड, त्यामधले धरण आहे. एक आहे गंगरेल धरण आणि एक येतं रायपूर जिल्ह्यामध्ये महानदी धरण, जे की महानदीवरच आहे. ठीक आहे, महानदी धरण. अशा पद्धतीने आपण सर्व क्वेश्चन्स योग्यरित्या परिपूर्ण केले. प्रश्न कसे असतात बघा, प्रश्नाचं एक स्वरूप लक्षात घ्या की सर्व प्रश्न हे IBPS पॅटर्ननुसार विचारलेले असतात आणि ते मेमरी बेस असतात. तेच PYQ मी घेतो, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या टेट भरतीचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे. एकदाच जर का तुम्हाला स्वरूप लक्षात आलं तर तुम्ही यशाच्या शिखराने आहे, यशाच्या दिशेनेच वाटचाल करत आहे. कारण की प्रॉपर मटेरियल काय आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे, जे प्रॉपर मटेरियल मी तुम्हाला देतो या व्हिडिओच्या माध्यमातून. जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि प्रत्येक व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.